पूर्ण समजून घेऊ अगोदर. आजच्या लेक्चर मध्ये मी फक्त समजून घेत चला. हा फॅक्ट डाटा आहे. नकाशा या ठिकाणी आहे. ठीक आहे. ठीक आहे, दिसतंय. ओके. भारतीय पठारी प्रदेशाबद्दल थोडक्यात अगोदर नेमकी एरिया कोणता आहे तो लक्षात घ्या अगोदर. हे बघा, आलं लक्षात. कुठल्या आकाराचा आहे? त्रिकोणाकृती आकाराचा. आणि याच्यावर प्रश्न कसा येऊन गेला? भारतीय पठाराचा आकार त्रिकोणाकृती आकाराचा असून, भारतीय पठारी प्रदेश हा त्रिकोणाकृती आकाराचा असून या त्रिकोणाचा पाया टिंब दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला. पाया ही टोक आहे. लक्षात. हा, मला काय म्हणायचं, त्यांना माहितीये आपल्याला बघण्यास सवय अशी झालेली ना त्रिकोणाची, पण हे उलटा त्रिकोणी ना. आले लक्षात. हा, इकडे चुका होऊ द्या, तिकडे नको होऊ देऊ फक्त. समजलं? तर दक्षिणेकडे काय आहे? कोण आहे आणि उत्तर दिशेला पाय आहे. ठीक आहे, क्लिअर. हा, आकार त्रिकोणाकृती आहे. कुठले कुठले राज्य येतात त्याच्यामध्ये बघा? मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूचा भाग, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगालचा पश्चिमेकडचा पार्ट. ठीक आहे. इथं यूपीचा इथला आणि इथला पार्ट. ठीक आहे. आणि थोडा गुजरातचा पार्ट येतो. एवढा एरिया म्हणजे पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. आता पठार म्हणजे नेमके काय? उंचावरचा सकल भाग. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं हा मैदानी प्रदेश आणि असा हा पठारी प्रदेश आणि हा पर्वतीय प्रदेश आहे. तर उंचावरचा सकल भाग म्हणजे पठार आहे. मग आता उंची मिनिमम 300 मॅक्झिमम 1000 मीटर. लक्षात. या दरम्यानचा हा पार्ट येतो असतो. आता याची उंची किती आहे? 600 ते 800 मीटर आहे. म्हणजे 300 पेक्षा जास्त आहे, 1000 पेक्षा कमी पण आहे. तर अशा पद्धतीने हा उंचावरचा भाग आहे. हा भाग खूप कमी आहे. याची उंची आखरी 275 आहे. समुद्राजवळ तर 1-2 मीटरनाच वरती. अरे लक्षात. त्यामुळे हा किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आहे. हा एका कालखंडात पठारच होता. आपण फक्त हा खाली खचत गेला आणि यातून मग तो मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हा पठारी प्रदेश येतो असतो. आता पठारी प्रदेश कशापासून तयार झाला? तर 12 कोटी ते 8 कोटी या कालखंडात जो काही ज्वालामुखी फाटला गेला या पट्ट्यामध्ये, या ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसाच्या थरावर थर संचयन होत गेले आणि त्यातून या पठाराची निर्मिती झालेली. मग आता या ठिकाणी ज्वालामुखी म्हणजे काय? तर ज्वालामुखी आपण आता बघितलेलं नाही, त्यामुळे थोडक्यात लक्षात घ्या. ज्वालामुखी म्हणजे जसं तुम्ही पृथ्वीच्या पोटात जाणार तसं या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये तापमान वाढत जाणार आहे. दर 32 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर वाढत जाणार. आलं लक्षात. जसं अंतर्गत भागात जावं तसं तापमान जसं वाढतं, दाब पण तसाच वाढतो. ठीक आहे. त्यामुळं वाढत्या खोलीनुसार दाब आणि तापमान सारख्याच प्रमाणात वाढत असेल तर या ठिकाणी आतल्या घन भागाला धक्का लागत नाही, तसं राहतं. पण काही ठिकाणी होतं काय? अंतर्गत भागात जाताना तापमान वाढत जातं पण दाब वाढत नाही. आणि अशा पद्धतीनं जिथं अशा प्रकारच्या घटना घडतात त्या पट्ट्यामध्ये तो भाग घन भाग राहत नाही. जास्त तापमानामुळं आणि दाब नसल्यामुळे विरघळला जातो आणि विरघळ जाऊन मग घनरूपातून तो येतो द्रवरूपामध्ये. लक्षात. द्रवरूपात आली तर घन भागापेक्षा द्रवरूपाची ताकद जास्त आहे. आणि कधी कधी खूप टेम्परेचर झालं तर द्रवरूपाचं रूपांतर वायुरूपात येते आणि वायुरूपात आणखी सर्वात जास्त ताकद असते. आणि हे वायू मग जसा मार्ग मिळेल तसं वरती येते आणि त्या मार्गाने लावारस वरती येऊन फेकला जातो. आणि मग वरच्या भागामध्ये घनता कमी असल्यामुळं लगेच जमीन फाकलं जाते आणि यातून लावारस बाहेर फेकला जातो. अशा प्रकारच्या या घटनेला म्हणायचं ज्वालामुखी फाटणे, व्हॉल्कॅनोसिटी म्हणतो आपण त्याला. लक्षात.
मग आता ज्वालामुखी बाहेर पडण्याच्या प्रक्रियेतून या ठिकाणी याचे आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार पाडले जातात बघा. एक तर त्या आवाजानुसार हे प्रकार पाडले जातो. हवाईन ज्वालामुखी, पिलियन ज्वालामुखी, स्ट्रोम्बोलियन ज्वालामुखी आणि व्होल्केनियन ज्वालामुखी. हवाईन ज्वालामुखी म्हणजे काय, लावारच बाहेर पडला एकदम पातळ असेल पाण्यासारखा आणि कोणताही आवाज करत नसेल तर हवाईन ज्वालामुखी. हवाई बेटावरती तसा फाटतो म्हणून त्याला हवाईन ज्वालामुखी म्हणतात. इटाली नावाच्या देशामध्ये या ठिकाणी स्ट्रोम्बोलो नावाचं बेट आहे भूमध्य सागरामध्ये. इथं काय करतो, लावारस बाहेर पडताना जास्तीत जास्त वायुरूपात बाहेर पडतो आणि आवाज करतो प्रचंड, त्याला म्हणायचं स्ट्रोम्बोलियन ज्वालामुखी. ठीक आहे. पिलियन ज्वालामुखी जो आहे तो या ठिकाणी वेस्ट इंडिज बेट जे आहेत, कॅरिबियन बेट म्हणतात त्याला, या बेटावरती नुसतं दगडच बाहेर फेकले जातात आणि प्रचंड आवाज करत दूर दूरपर्यंत फेकले जातात. जसं एखादा बार घेतला ना विहिरीमध्ये, तसे दगडे बाहेर फेकले जातात तशा प्रकारचे. तर दगडाच्या रूपानं घन स्वरूपात पदार्थ बाहेर पडत असेल ज्वालामुखीतून, त्याला म्हणायचं पिलियन ज्वालामुखी. एकदा तर 100-150 टनाचा दगड या ठिकाणी 50-60 किलोमीटर वरती फेकला गेला होता आणि त्याचा आवाज ऑस्ट्रेलियापर्यंत जाऊन पोहोचला होता. तर इतकी ताकद त्याच्यामध्ये असते बघा. तर पिलियन ज्वालामुखी सगळ्यात प्रचंड आवाज करणारा ज्वालामुखी असतो. आणि व्होल्केनियन ज्वालामुखीमध्ये या ठिकाणी द्रवरूप, वायुरूप आणि त्याच्यानंतर या ठिकाणी घन पदार्थ तिन्हीचे मिश्रण या ठिकाणी होत असेल तर त्याला म्हणायचं व्होल्केनियन ज्वालामुखी. मग आपल्याकडे कोणता ज्वालामुखी यापैकी, तर आपल्याकडे फाडला गेला होता हवाईन ज्वालामुखी. म्हणजे पातळ लावारस बाहेर आला, कोणताही आवाज झालाच नाही, आवाज नव्हता, या ठिकाणी लावारस बाहेर पडत 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 छोटी पाईपलाईन फुटली तरी हवा फर्र आपलं ते फवारे बाहेर फेकतात. जास्त प्रेशर नसेल तर हळूहळू पाणी बाहेर पडतं आणि प्रसाराला लागतं. तशा पद्धतीने आपल्याकडं या ठिकाणी मोठा आवाज न होता ज्वालामुखी बाहेर पडलेला आहे. म्हणजे आपल्याकडचा ज्वालामुखीचा कुठला प्रकार आहे, हवाईन ज्वालामुखी. ठीक आहे. दुसरा मुद्दा हा आहे की ज्वालामुखी वारंवार बाहेर पडत असेल तर त्याला म्हणायचे जागृत ज्वालामुखी. कधी मध्ये बाहेर पडत असेल तर सुप्त ज्वालामुखी. आणि एकदा बाहेर पडल्यानंतर कोट्यवधी वर्षापासून बाहेर पडला नसेल तर मृत ज्वालामुखी. असे ज्वालामुखीचे प्रकार असतात. आता यापैकी आपल्याकडे कोणता ज्वालामुखी फाटलेला आहे, मग मृत ज्वालामुखी. तर हवाईन तो पहिल्या प्रकारानुसार झाले, पहिले 4 प्रकारानुसार आपल्याकडे हवाईन आहे. आता दुसऱ्या पद्धतीने प्रकार कसे पाडले, आता काळानुसारचे प्रकार म्हणतो. वारंवार बाहेर पडत असेल जागृत, कधी मध्ये बाहेर पडत असेल सुप्त, आणि एकदा बाहेर पडलेलं आहे आणि कोट्यवधी वर्षापासून बाहेर पडलेलाच नाही तर त्याला म्हणायचं मृत ज्वालामुखी. मग या तिन्ही प्रकाराचा विचार केला तर आता बाहेर पडतोय का, कधी मध्ये बाहेर पडतोय का, दरवेळेस बाहेर पडतोय का, बाहेर पडतच नाही, म्हणजे मृत ज्वालामुखी. तर या पद्धतीने विचारलं तर मृत ज्वालामुखी, त्या पद्धतीने विचारलं तर हवाईन ज्वालामुखी. ठीक आहे. त्याच्यानंतर तो बाहेर पडताना कोणत्या रूपाने बाहेर पडतो, बाहेर येण्याचे 2 मार्ग आहे. एक तर जमिनीला छिद्र पडते एकच आणि त्यातून लावारस बाहेर पडतो. एकच छिद्र पडून लावारस बाहेर पडत असेल तर जागीच गोलाकार पर्वत तयार होतो, कारण लावारस जागीच संचित होतो बघा. आणि गोलाकार दौलताबादच्या किल्ल्यासारखा पर्वत तयार होतो नुसतं असं जागीच. तर जागोजागी अशी उंचवट्याचे डोंगर असेल तर त्याला समजून घ्यायचं हा केंद्रित ज्वालामुखी. एकच छिद्र पडून लावारस जागीच बाहेर पडला, जागीच संचित झाला, गोलाकार पर्वत तयार झाला. आणि जमिनीला लांबच्या लांब भेग पडली, त्यातून लावारस बाहेर पडत असेल मग त्याला म्हणायचं भेगी ज्वालामुखी. मग आता हे 2 प्रकारे बाहेर येण्याच्या आधारे, मग या आधारे आपल्याकडे कुठला ज्वालामुखी फाटला असेल, भेगी. कारण आपल्याकडे जागोजागी असे गोल गोल पर्वत आहे का, चाऱ्याच्या वळ्या कशा असतात, इथे एक इथे एक इथे एक, तसे आहे का काही नाही. इथं लांबच्या लांब पर्वतरांग आहे आपल्या, याचा अर्थ भेगी ज्वालामुखी फाटला गेलेला आहे. झालंय. त्याही पद्धतीने तसं लक्षात घेऊ शकता तुम्ही. आणखीन एक पद्धती आहे, ज्वालामुखीतून बाहेर पडणारे जे पदार्थ असतात, लावारस जो असतो तो लावारस थोडा घट्ट आहे की एकदम पातळ आहे. थोडा घट्ट असेल तर त्याला म्हणायचं ऍसिडिक लावा आणि थोडं पातळ असेल त्याला म्हणायचं बेसिक लावा. त्या ऍसिडिक लावा असता तर लांबपर्यंत पसरत नाही, घट्ट आहे तो जागीच कलमंडला असतं इकडे तिकडे, असं इकडे इथपर्यंत आला नसता तो. हा आपल्याकडचा बेसिक लावा पातळ आहे म्हणून पाणी जसं वाहत गेलं तसं वाहत 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 शेकडो किलोमीटर पर्यंत गेलं ना, 800 किलोमीटर पर्यंत, इकडं तिकडच्या भागात सुद्धा बरेच दूरपर्यंत गेलं. तर अशा पद्धतीनं आपल्याकडचा लावारस कुठला आहे, बेसिक लावा आहे. इतके प्रकार येतात. ठीक आहे. पुन्हा आपल्याकडच्या पर्वतरांगात जास्त उंचीचे वाटत नाही, कारण जिथं तो बाहेर पडला तिथं उंचवट्याचा भाग तयार झाला, पण भोवतालचा पठारी प्रदेश तयार झाल्यामुळे जास्त उंचीचे वाटत नाहीत ते.
तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे ज्वालामुखीचे प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. आता हे तुम्हाला राज्य लक्षात आलंय, मीही मिटवतो. आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं मग तुम्ही लक्षात घ्यायचे की जिथं लावारस बाहेर पडला तिथे पर्वत रांग आहे. मग कोणत्या कोणत्या पर्वत रांग आहे अगोदर ते लक्षात घ्या, त्यांची दिशा लक्षात घ्या, पर्वताचे नावं लक्षात घ्या. मग पर्वतावरची शिखरं, थंड हवेची ठिकाणं, घाट ते लक्षात घेऊ. आणि नंतर मग भोवतालच्या पठारी प्रदेशाबद्दलची माहिती बघू. कारण पठार आणि पर्वत एकाच भाग येतो, पठाराचाच भाग येतो. मग कुठं कुठं पर्वतरांग आहे? पहिली पर्वतरांग आहे या ठिकाणी ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेली अरवली पर्वतरांग म्हणतात. दुसरी पर्वतरांग येते या ठिकाणी विंध्य पर्वतरांग आहे. तिसरी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या दरम्यान सातपुडा डोंगररांग आहे. चौथी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची बॉर्डर तयार करणारी मैकल डोंगररांग आहे. त्याच्यानंतर इथं झारखंड राज्यामध्ये पूर्व पश्चिम दिशेवर पसरलेली आहे राजमहल टेकड्या, आलं लक्षात. त्याच्यानंतर इथं गुजरातच्या इथून सुरुवात होते सह्याद्रीचे डोंगररांग अशी चालते. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि इकडं महाराष्ट्र आपलं केरळ आणि तामिळनाडूची बॉर्डर तयार करते, तामिळनाडू पर्यंत जाते. त्याला म्हणायचं सह्याद्री. यालाच इंग्रजांनी नाव दिलं पश्चिम घाट. ठीक आहे, या सलग डोंगररांग आहे, त्यामुळे आपण सलग पडायच्या. फक्त गडबड इथं आहे, इथं थोडी गॅप आहे आणि असं पुढे जातात. इथं पालघाट आहे. ठीक आहे, एवढं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पूर्व घाट डोंगररांगा येतात. पूर्व घाट डोंगररांगा आहे इथं ओरिसामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर इथं आंध्र प्रदेशमध्येच येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर या भागात येतात. त्याच्यानंतर गडबड झाली, त्याच्यानंतर इथे येतात असे. ठीक आहे, आता इथं लक्षात घेतलं पाहिजे, इथून वाहते हिम नदी, कुठली आपलं महानदी. इथून वाहत असते गोदावरी, इथून वाहत असते कृष्णा, इथून वाहत असते पेनरू, इथून वाहत असते कावेरी. या डोंगररांगा सलग नाही, तुटक तुटक डोंगररांगा आहेत या. आणि या तुटक तुटक कशामुळं? नदीच्या खनन कार्यामुळे या डोंगररांगा तुटक तुटक बनलेल्या आहेत बघा. मग आता टोटल नाव काय? पूर्व घाट. परंतु इथले स्थानिक नावही लक्षात घ्यावं लागेल. महानदीची उत्तरेकडचे जे डोंगररांगा आहे याचं नाव आहे, अरे बापरे, ठीक आहे, इथे कुठली नदी आहे? महानदी. या महानदीची उत्तरेकडच्या डोंगररांगेचं नाव आहे सिपलीपाल. ठीक आहे, महानदी ते गोदावरी यांच्या दरम्यानच्या पूर्व घाट डोंगररांगेचं नाव आहे महेंद्रगिरी, यालाच म्हणायचं निमगिरी. त्याच्यानंतर गोदावरी आणि कृष्णा यांच्या दरम्यानच्या डोंगररांगेचं नाव आहे कोंडापल्ली. कृष्णा आणि पेनरू यांच्या दरम्यानचे जे डोंगररांगा आहेत त्यांना म्हणायचं नल्ला मल्ला. पेनरू आणि कावेरी या डोंगररांगेला म्हणायचं पालकोंडा. आणि कावेरी त्या अलीकडच्या डोंगररांगा जे आहे इकडे पश्चिम घाटाला जॉईंट होतात याला म्हणायचं निलगिरी. या पर्वताला निळा पर्वत असंही म्हणतात. मग पूर्व घाट पश्चिम घाट कोणत्या डोंगररांगेत एकत्र येतात? निलगिरी पर्वतरांगेत एकत्र येतात. कोणत्या राज्यात एकत्र येतात? तामिळनाडू राज्यात एकत्र येतात. आलं लक्षात. आणि कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? इथं बिलगिरी आहे, ठिकाणाचं नाव बिलगिरी. आलं लक्षात. ठिकाण विचारलं तर बिलगिरी, पर्वतरांगा विचारलं तर निलगिरी. झालं क्लिअर? ओके. आणि या डोंगररांगा कुठल्या आहे? मग पश्चिम घाट डोंगररांगा आहे. आलं लक्षात. याला दक्षिण सह्याद्री असं म्हणतात किंवा अनाईमलाई असंही त्याला म्हणतात किंवा अन्नामलाई असंही म्हणतात त्याला. ठीक आहे, अन्नामलाई किंवा अनाईमलाई
आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे स्थानिक नावं लक्षात ठेवायचे. तर या पूर्वघाट डोंगररांग आहे. पूर्वघाट डोंगररांगेची उंची जास्त नाहीये, 600 ते 900 मीटर उंचीच्या डोंगररांगा आहेत या. ठीक आहे. आणि टोटल लांबी येते 1300 किलोमीटर. आणि पश्चिम घाट डोंगररांगा टोटल लांबी 1600 किलोमीटर. लक्षात? आणि याचे पण 3 भाग पाडले जातात पश्चिम घाटाचे. कुठले कुठले? इथं कुठली नदी वाहते? तापी. या तापी नदीपासून ते इथं मलप्रभा नदी आहे, इथपर्यंत डोंगररांगा म्हणजे उत्तर सह्याद्री म्हणतात. मलप्रभापासून ते इथं पालघाट आहे, हे मोकळी जागा. इथपर्यंत हिमालय म्हणजे आपलं सह्याद्री म्हणजे मध्य सह्याद्री, हा उत्तर सह्याद्री, याला म्हणायचं मध्य सह्याद्री, आणि याला म्हणायचं दक्षिण सह्याद्री. दक्षिण सह्याद्री म्हणा, अन्नामलाई म्हणा. लक्षात? असे 3 भाग आहेत. यापैकी उत्तर सह्याद्री 650 किलोमीटर लांबीचा येतो, मध्य सह्याद्री 650 किलोमीटर लांबीचा येतो, आणि दक्षिण सह्याद्री 300 किलोमीटर लांबीचा येतो. हे बघा, 600, 600, 1200, 1300, 1300 ने 300, 1600. यात लक्षात घ्या, उत्तर जो सह्याद्री आहे ना, हा 900 ते 1200 मीटर उंचीचा आहे, याची उंची कमी. मध्य जो सह्याद्री आहे ना, याची उंची 1400 ते 1600 मीटर आहे, याची उंची याच्यापेक्षा आता जास्त आहे. आणि दक्षिण जो सह्याद्री ना, त्याची उंची 1800 ते 1900 मीटर आहे, सर्वात जास्त आहे. पण एकच प्रश्न होता, सह्याद्रीमध्ये दक्षिणेकडे जाताना उंची वाढत जाते, कमी होत जाते, तेवढीच राहते, सांगता येत नाही. तर दक्षिणेकडे जाताना वाढत जाते. पूर्ण भारतावर प्रश्न असेल तर, पण प्रश्न महाराष्ट्रावरतीच आहे. मग महाराष्ट्रात उत्तर भागात उंची जास्त आहे, दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रात उंची कमी होत जाते, कारण उत्तर भागात रुंदी जास्त आहे म्हणून इकडे उंची जास्त आहे, आणि इकडे आंबोलीपर्यंत येता येता रुंदी कमी होते म्हणून उंची पण कमी होते. समजलं? प्रश्न महाराष्ट्रात असेल तर उंची कमी होत जाते दक्षिणेकडे जाताना, प्रश्न भारताच्या हिशोबाने असेल तर दक्षिणेकडे जाताना उंची वाढत जाते. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आलं लक्षात? मग यामध्ये उत्तर सह्याद्रीतलं सर्वाधिक उंची शिखर कुठलं? तर कळसुबाई. नंबर 1 ला 1646 मीटर उंचीचं येतं. 2 नंबरला येतं असतं साल्हेर, 1567. आता याची सरासरीच मधल्या भागातली उंची जास्त आहे म्हणून मधल्या भागातलं सर्वाधिक उंचीचं शिखर येते कुद्रेमुख, 1892 मीटर. 2 नंबरला येतो पुष्पगिरी. ठीक आहे, सॉरी, हा 1892 आणि 1794 मीटर आहे. आणि खालच्या भागात मध्ये येते अनाईमुडी. अनाईमुडी सर्वाधिक उंची शिखर आहे 2695 मीटर, आणि हे दक्षिण सह्याद्रीमध्ये येतं. अन्नामलाई नावाच्या डोंगररांगेमध्ये येतं. दक्षिण सह्याद्री येतं म्हणा, तामिळनाडू मध्ये येते. तर हे पठारावरती जेवढे शिखर आहे त्यातलं सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडी आहे. कुठं आलं ते? इथं तामिळनाडू मध्ये. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. तर हे झालं सह्याद्री बद्दलची माहिती. सह्याद्रीचे वैशिष्ट्य लक्षात ठेवलं पाहिजे की सह्याद्री बद्दलच प्रश्न असण्याची शक्यता याकरता जास्त आहे की सर्वात प्राचीन जैवविविधता या पट्ट्यात आहे. सर्वात प्राचीन जगात जैवविविधता 8 ठिकाणी आहे जगात, आणि त्यापैकी भारतातलं एकमेव ठिकाण आहे सह्याद्री. म्हणून सह्याद्रीच्या 38 ते 39 स्थळांचा समावेश युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि या स्थळापैकी 4 स्थळं महाराष्ट्रात आहे. कुठली कुठली? 4 कुठली स्थळं महाराष्ट्रातली युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेली? सह्याद्री डोंगर रांगेतली नंबर 1 कोयना अभयारण्य, नंबर 2 कास पुष्प पठार, नंबर 3 सांगली जिल्ह्यातल्या चांदोलीचा फुलपाखरांचा एरिया, आणि नंबर 4 राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामधला. तर या 4 स्थळांचा समावेश आहे. ही टोटल नैसर्गिक प्रदेश म्हणून एकच आहे सह्याद्री. या सर्वात जास्त स्थळं आपलं कर्नाटक मधली आहेत, नंबर 2 ला केरळ मधले, आणि नंबर 3 ला महाराष्ट्रातले 4, काही तामिळनाडूतले पण आहे. लक्षात? तर टोटल 38 ते 39 स्थळे, त्यांना मिळून एकच स्थळ बनवलं
नैसर्गिक स्थळ सह्याद्री. आलं लक्षात. तर सर्वात प्राचीन जैवविविधता या ठिकाणी आहे. म्हणून सर्वाधिक प्राचीन जैवविविधता असलेला पट्टा हाच, आणि सर्वात जास्त जैवविविधता असलेल्या भारतामध्ये अनेक प्रदेश त्यापैकी हा एक आहे. सर्वाधिक जैवविविधता पण इथंच आहे आणि सर्वात प्राचीन जैवविविधता पण इथंच आहे. आणि पठारावरचा सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा पण हाच आहे. पठारावरचा भारतातला सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण गारो काशी डोंगररांगा आहे, तो पण पठाराचाच भाग आहे. लक्षात. इथं डोंगररांगा अशा पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या गारो काशी जयंतिया बरेल म्हणतो आपण. तर गारो डोंगररांगाच्या दक्षिण उत्तरावरती पावसाचं प्रमाण जास्त आहे. तिथं मौसिमरम आणि चेरापुंजी नावाचे ठिकाण लागत असतात. मौसिमरमला 1200 सेंटीमीटर पाऊस पडतो, तर चेरापुंजीला 1180 सेंटीमीटर पाऊस पडतो. जवळपास सारखं 23 किलोमीटर अंतरावरती दोन्ही गावातलं अंतर येते. झालंय का? हा. आणि इकडची उंची तुम्हाला सांगितलेली 600 ते 900 मीटर आहे, लांबी 1300 किलोमीटर आहे. या डोंगररांगेची स्थानिक नावं लक्षात ठेवा बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचे ज्या डोंगररांगा आहे याचं नाव आहे अरवली. अरवली कुठल्या राज्यात येतात मग? राजस्थान. कोणत्या देशाने पसरलेले आहे? नैऋत्येकडून ईशान्येकडे. म्हणून नैऋत्य मोसमी वारे अडवलाच जात नाही, सरळ जातात पुढे निघून, म्हणून जास्त पाऊस नसतो या पट्ट्यामध्ये. ठीक आहे. या डोंगररांगा कुठल्या आहे? विंध्य. या डोंगररांगा कुठल्या आहे? सातपुडा. हे तुमचं पाठ झालेलं आहे कारण आपण नकाशात करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला सोपं चाललं असेल. ते नसतं नवीन सकाळची मुलं तर बऱ्याच वेळ बघत होते काय चालू होते प्रकारे, कारण हे त्यांना नवीनच होतं ना. ते तुम्हाला हे नवीन असणार आहे, कारण त्यावेळेस बारीक सारीक जर घेतलं असतं तर तुम्ही आणखीन पळून गेले असते. म्हणून म्हटले ढोबळ मानन करा, पूर्व घाट पश्चिम घाट. ठीक आहे. इथं मैकल डोंगररांगा आहे. या ठिकाणी राजमहल टेकड्या आहे. या राजमहल टेकड्याला इकडून जाणारे वारे इथे अडवले जातात, त्यामुळे इथं प्रचंड पाऊस पडत असतो बघा. या पट्ट्यातून अशी कुठली नदी वाहते? दामोदर नदी वाहत असते. इकडं सुवर्णरेखा नदी वाहत असते. इकडून या ठिकाणी आणखीन बाकीच्या नद्या जात असतात, ब्राह्मणी वगैरे अशा, आणि इकडून अशी जात असते शोण नदी. तर अशा पद्धतीने हा पाठ इथं असतो. ठीक आहे. तर राजमहल टेकड्या झारखंड राज्यामध्ये येते. आता या ठिकाणी कोणत्याही डोंगररांगा असू द्या, या डोंगररांगेचे वैशिष्ट्य आता सांगितलेले हे सर्वाधिक जैवविविधता आहे, सर्वात प्राचीन जैवविविधता आहे. तसं अरवली डोंगररांगा जे आहेत, या बाकीच्या डोंगररांगा जे आहे लावार असं बसून बनलेले आहेत, पण अरवली डोंगररांगा जे आहेत त्या वळीचा पर्वत आहे, वळ्या पडून पडून तयार झालेले आहेत ते. आणि जेवढे ज्या भारतात पर्वत आहेत यामधला सर्वात प्राचीन हाच पर्वत आहे अरवली, आणि सर्वात आधुनिक पर्वत हिमालय. ठीक आहे. याला अवशिष्ट पर्वत असंही म्हणतात, कारण या पर्वतावरची ऊन वारा पावसामुळे वरचा थर वाहून गेलेला आहे, उरलेला अवशेष आहे, त्यावर नाव पडतं त्याला अवशिष्ट पर्वत. लक्षात. पर्वताचे 4 प्रकार आहेत: ज्वालामुखी पर्वत, गट पर्वत, लक्षात, वळी पर्वत आणि अवशिष्ट पर्वत. पहिले 3 पर्वत अंतर्गत कारकातून तयार होतात, आणि अवशिष्ट पर्वत ऊन वारा पाऊस म्हणजे बहिर्गत कारकातून निर्माण होतो. म्हणून मागच्या वेळेस प्रश्न होता खालीलपैकी कोणता बहिर्गत कारकामुळे निर्माण होणारा पर्वत आहे? तर अवशिष्ट पर्वत. लक्षात. तर या पद्धतीने प्रश्न मागच्या राज्यसेवा मेन्सला येऊन गेलेले आहेत. तर या पद्धतीनं, आणि हे जे पर्वत आहे विंध्य, सातपुडा आणि सह्याद्री हे गट पर्वत आहेत, कारण या पर्वताच्या दोन्ही बाजूला पठार होतं ना, खाली खचत गेलेले, त्यानंतर वाटू लागले या पर्वतरांगा आहे म्हणून. ठीक आहे. इकडून तुम्ही डोंगररांगा जर बघितलं जास्त उंचीच वाटत नाही, टेकड्या वाटतात त्या, पण सह्याद्रीकडून इकडे जर बघितलं मग लक्षात येतं उंच उंच डोंगररांगात गडे, कारण त्याचा पलीकडचा पाठ खाली खचला गेलेला आहे. इकडच्या डोंगररांगा जर बघितले आपण असा खोलगट झालेला आहे इकडं, आणि इकडे या डोंगररांगा आणि इकडे असा भाग आहे, त्यामुळे इथून या जास्त उंचीचे वाटत नाही, कारण याची उंची या ठिकाणी जर बघितले तर 800 मीटर आहे पठाराची, आणि याची उंची 900 मीटर आहे, 100 मीटर. पण इकडची याची उंची 300 मीटर आहे, आणि या 900 म्हणजे 600 मीटर उंचीचे आहेत. समजते ना. म्हणून या भागातल्या लोकांना या डोंगर वाटतात. म्हणून हा डोंगर कशामुळे तयार झाला? हा भाग खाली खचला गेल्यामुळं. लक्षात. म्हणून हे गट पर्वत आहेत. ज्वालामुखीची मूळचा तो, पण ज्वालामुखी पासून निर्माण झालेल्या उंचवट्याच्या भागापेक्षा पर्वत म्हणता येत नाही त्याला, या खचदरीमुळे तयार होतो तो. तर अशा पद्धतीनं या पर्वताचे वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची. आता बाकीचे वैशिष्ट्य काय काय ते लक्षात घ्या. कुठलाही पर्वत असू द्या, आपण हिमालयाचा बघितलेलं आहे की पर्वताचा काय भाग सकल असतो, काय उंचवट्याचा असतो, काय खोलगट असतो, अशा प्रकारची रचना असते.
डोंगरावरचा जो सकल भाग असतो त्याला म्हणायचं घाटमाथा. डोंगरावरचा डोंगर म्हणजे शिखर आणि हा खोलगट भाग म्हणजे दरी. आता इकडं खिंडी नाहीये, दरीमधून खिंडीने जाणार इकडं. इकडे वेडेवाकडे घाट काढलेले आहेत आपण. वेडेवाकडे रस्ते म्हणजे घाट. मग घाटामध्ये महाराष्ट्रात भरपूर घाट सांगितलेले आहेत किंवा महाराष्ट्र बघूल व्हायचं आपल्याला, है ना. मग इथं मुंबईवरून नाशिकला जाताना थळ किंवा कसारा घाट आहे, ठाण्यावरून नगरला जाताना माळशेज घाट आहे, मुंबईवरून इकडं पुण्याला जाताना बोर घाट आहे. हे सगळं महाराष्ट्र भूगोलमध्ये होईल. इथं आपल्याला घाटमध्ये जास्त पडायचं नाही. आणि इकडे केरळमधून तामिळनाडूला जाताना पाल घाट आहे, इथला लक्षात ठेवा फक्त. बाकीचं महाराष्ट्रातले घाट आहे ते महाराष्ट्र भूगोलमध्ये होऊन जाईल. इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे. मग हा खोलगट भाग झाला. आता आहे शिखराचा भाग. आता हे काढूनच घेतो. आता हे शिखर तिथं टाकलेच होते की, ठीक आहे, नव्यानं करू आणखी. आता सर्वाधिक शिखर एक नंबरला कुठलं आहे मग? अनाईमुडी 2638 एक नंबरला येईल. 2 नंबरला येतं निलगिरी पर्वतामध्ये असलेलं दोड्डा बेट्टा 2637. 3 नंबरला त्याच्याच बाजूला येतं माकुर्णी. आलं लक्षात? 4 नंबरला येतं असतं इथलं कुद्रेमुख 1892. 5 नंबरला येत असतं पुष्पगिरी, किती आहे? 1794. ठीक आहे. 6 नंबरला येत असतं इथं गुरु शिखर, कुठं आलं? अरवली, राजस्थान. किती उंची? 1722. 7 नंबरला येत असतं महेंद्रगिरी. महेंद्रगिरी पर्वतामध्ये गजपती नगरम. किती नंबर आहे? 7 नंबर. गजपती नगरम 1680 मीटर उंचीचं आहे. आणि याच्यानंतर मग क्रमांक लागतो महाराष्ट्रातला कळसुबाई 1646. आलं लक्षात? चला आता उत्तर द्या. जगातलं सर्वाधिक उंची शिखर कुठलं आहे? माउंट एव्हरेस्ट. कुठल्या पर्वतात आहे? बृहद हिमालय. कुठल्या देशात आहे? नेपाळमध्ये. ठीक आहे. भारतातलं सर्वाधिक उंची शिखर K2. किती उंचीचं आहे? 8611. कोणत्या पर्वतात आहे? काराकोरम डोंगररांगेमध्ये, पाक व्याप्त काश्मीरमध्ये. ठीक आहे. पठारावरचं सर्वाधिक उंची शिखर कुठलं आहे? अनाईमुडी. कुठल्या पर्वतात आहे? सह्याद्री. कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू मध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडीची. अनाईमुडी. महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंची शिखर कळसुबाई. राजस्थान मधलं सर्वाधिक उंची शिखर गुरु शिखर. आंध्र प्रदेश मधलं सर्वाधिक उंची शिखर गजपती नगरम. त्याच्या खालोखाल महेंद्रगिरी 1501. लक्षात? इकडे मध्य प्रदेश मध्ये धुपगड आहे 1350 सातपुडा डोंगररांगेमध्ये. प्रश्न महाराष्ट्रावर असेल तर कळसुबाई, सह्याद्री डोंगररांगेवर असेल अनाईमुडी, पठारावर असेल अनाईमुडीच, अरवली पर्वतावर असेल गुरु शिखर, भारतावर असेल K2, जगावर असेल. तर प्रश्न ज्याच्यावर असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. आणि सगळ्याच उत्तर एकच धरसाल. आलं का लक्षात? ये हा. तर हे झालं या शिखराबद्दलची माहिती. आता पुढचा मुद्दा कुठला आहे? घाटमाता. मग या पर्वताचा जो काही घाटमाताची एरिया आहे तिथे थंड हवेची ठिकाण आहेत. मग थंड हवेची ठिकाण लक्षात ठेवा. इथं कुठलं आहे? ठीक आहे. नाही, माउंट आबू ऐकलं असेल ना? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण इथं. सातपुडा पर्वतात महाराष्ट्रात इथं तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा, मध्य प्रदेश मध्ये पंचमढी. ठीक आहे. इथं मैकल डोंगररांगेमध्ये अमरकंटक. इथं गुजरात मध्ये
सापुतारा. महाराष्ट्रातले आता बाकीच सांगत नाही मी आता. यातले माथेरान आहे, महाबळेश्वर आहे, पन्हाळा आहे, आंबोली आहे. इकडं जर बघितलं तर कुर्ग आहे. लक्षात. इथलं जर बघितलं तर आगुंबे. इकडे निलगिरी पर्वतात रांगेत जर बघितलं तर माउंट आबू, आपलं उटी आणि कोडाईकॅनॉल आहे. आणि इकडे नल्लामल्ला डोंगर रांगेमध्ये तिरुपती आहे. लक्षात. तिरुमला आहे. तिरुपती खालच्या गावाचं नाव आहे. बालाजीच ना. तिरुपती बालाजीचं ते थंडावीच ठिकाण आहे ओरिजिनल. धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून जास्त प्रकारचे होतात ते. ठीक आहे. तर या पद्धतीनं घाटमाथा एरिया म्हणजे थंडावीस ठिकाणाची एरिया. ही थंडावीस ठिकाण राज्य लक्षात ठेवायचे बघा. आता उरलेला जो पट्टा येतो तो उरलेला पट्टा म्हणजेच पठारी प्रदेश आहे आता. ठीक आहे. आता या पठाराबद्दल लक्षात ठेवा. मग आता हे बघा, अरवली पर्वताच्या पलीकडे पठारे लागून अलीकडून हे पठारे. इकडे जे पठार आहे याला म्हणायचं मारवाडचे पठार. इकडून जे पठार आहे त्याला म्हणायचे मेवाडचे पठार. ठीक आहे. इथं नर्मदा नदीच्या उत्तरेकडे जे पठार आहे त्याला म्हणायचे माळवा पठार. आणि दक्षिणेकडचे जे आहे त्याला म्हणायचे दख्खनचे पठार. ठीक आहे. इथपर्यंत माळवाचे पठार येते. इथपर्यंत हा जो पट्टा येतो हा याला म्हणायचं बुंदेलखंडचे पठार. यूपी आणि एमपीच्या बॉर्डरवर आहे. इथं मैकल डोंगरांगे भोवताली बागेलखंडचे पठार. ठीक आहे. इथं राजमहाल टेकड्या भोवताली छोटा नागपूर पठार. ठीक आहे. आणि आता दक्षिणेकडे जर बघितले त्याचे दोन भाग आहे असे असे. याला म्हणायचं पूर्व पठार, याला म्हणायचं पश्चिम पठार. पश्चिम पठार म्हणजे दख्खनचे पठार. हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले, हे रूपांतरित खडकापासून बनलेले. इकडे पाऊस कमी आहे, इकडे पाऊस जास्त आहे. इथं बेसॉल्ट खडकापासून रेगूर माती किंवा काळी माती तयार होते. इथल्या रूपांतरित खडकापासून लाल किंवा तांबडी माती तयार होते. तांबडी माती ऍसिडिक सॉइल आहे म्हणून तांदळाचंच पीक घेतलं जातात आणि बाकी झाडी. या पट्ट्यामध्ये न्यूट्रल सॉइल म्हणून सगळ्या प्रकारची पिके येतात. या पट्ट्यामध्ये खनिज संपदा प्रचंड आहे म्हणून खनिजांनी युक्त पट्टा आहे, वनांनी युक्त पट्टा आहे. इकडे शेती योग्य जमीन आहे. ठीक आहे. मग दख्खनचे पठार कुठे आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यात आहे. ठीक आहे. आणि पूर्व पठार कुठे आहे? पूर्व विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये येते. ठीक आहे. याला म्हणायचं दख्खनचे पठार आणि कर्नाटकमध्ये या पठाराला म्हणायचं कर्नाटकचे पठार. मागच्या वर्षीचा प्रश्न होता कर्नाटक पठाराच्या कोणत्या दिशेला आंध्र प्रदेशचे पठार आहे? उत्तरेला. बरेच जणांना वाटतं कर्नाटक पूर्वेला आहे, आपलं आंध्र प्रदेश पूर्वेला आहे, पूर्व दिशा म्हटलं होतं. पण कर्नाटक पठार येत आहे इकडे. हे दख्खनचे पठार आहे कर्नाटक मधलं. आलं लक्षात. तर या पद्धतीने या दोन पठारी भागातलं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं. तर अशा पद्धतीने हा भारतीय पठारी प्रदेश येतो असतो. या भारतीय पठारी प्रदेशाचं वैशिष्ट्य भारतातला सर्वात स्थिर पट्टा हाच आहे. भूकंप, ज्वालामुखी इथे घटना घडत नाही आता म्हणून स्थिर पट्टा आहे. सर्वात मोठा पट्टा आहे प्राकृतिक रचनेचा. टोटल 12 ते 13 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे या पट्ट्याने. भारताच्या एकूण क्षेत्रफळाचे 38% येते. याची लांबी येते 1700 किलोमीटर, रुंदी येते 1400 किलोमीटर, एरिया येतो 12 ते 13 लाख चौरस किलोमीटर, उंची 600 ते 800 मीटर आहे. लक्षात. सर्वात जास्त खनिज पठारी भागातच सापडतात. 60 ते 70% खनिज भारतातले या पठारी भागात आहे. आणि यात सर्वात जास्त खनिज सापडतात छोटा नागपूर. छोटा नागपूरचा 80% भाग झारखंड मध्ये आणि उरलेल्या 20% मध्ये मग छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगालचा एरिया येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या पठारी भागाचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. समजलं की इथपर्यंत? ठीक आहे. आता उद्याच्या लेक्चर मध्ये लिहून घेऊ आणि नंतर पुढे जाऊ आपण. उत्तरी सरकार